नमस्कार. आज आपण बनवणार शेवयाची खीर. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: दूध घेतले, शेवया घेतलेत, काजू बदाम घेतले, साखर घेतली आहे, तूप घेतले, इलायची घेतली आहे. गॅस चालू करायचा आहे, कढई तापायला ठेवायची आहे. गॅस एकदम मीडियम करायचा, पूर्ण मीडियम करून घ्यायचा गॅस. 1 चमचा तूप टाकायचे आपल्याला त्याच्यात. आता शेवया टाकायचे आपल्याला, शेवयाला परतून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही आपले शेवयाचे असे रंग बदलला आहे. आता आपल्याला त्याच्यात दूध टाकायचं आहे. अर्धा लिटर दूध घेतलं आहे, याच्यात टाकून द्यायचं आपल्याला. अर्धं पाकीट शेवया घेतले होते मी, तर इथं अर्धा लिटर दूध टाकणार आहे. थोडंसं दूध एक्स्ट्रा राहिलं होतं, ते पण याच्यात टाकून देते आहे मी. दुधाचा प्रमाण थोडा जास्त कमी करू शकता तुम्ही. केवढी तुम्हाला पातळ हवी की घट्ट हवी, त्याप्रमाणे तुम्ही दुधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला इथं साखर टाकायची आहे. आता इथं आपल्याला काजू बदाम टाकायचे आहेत. काजू बदाम तुम्ही फ्राय करून सुद्धा टाकू शकता इथं. इलायची टाकायची आहे आपल्याला आता. आता गॅस पूर्ण मीडियम करायचा आणि 5 मिनटं असंच उकळू द्यायचं आपल्याला. पाहू शकता तुम्ही आपली खीर रेडी झालेली आहे, घट्ट झालेली आहे. दूध थोडंसं बळलं की खीर चांगली बनते. पाहू शकता एकदम रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.